मुंबईमध्ये अतिशय मोठे प्रकल्प सध्या सुरू आहेत, मात्र ते प्रकल्प या आधीच पूर्ण होणं अपेक्षित होतं। त्यापैकीच एक असलेला गोखले पूल हा 2018 साली पडला। त्यानंतर या ठिकाणी नवीन पूल जो आहे त्याचं बांधकाम सुरू झालं, अजूनही हे बांधकाम पूर्ण झालेलं नाही आहे। गोखले पूल हा अंधेरी पूर्व या भागाला पश्चिम मुंबईशी जोडतो आणि या भागामध्ये सर्वात जास्त वाहतूक असते, रहदारी असते। त्यामुळेच गोखले पुलाचं निर्माण कार्य प्रगतीपथावर असलेलं अनेकांनी पाहिलं, पण ते ज्या स्पीडने व्हायला पाहिजे, ज्या वेगाने व्हायला पाहिजे त्या वेगाने होत नाही आहे। खरं तर नोव्हेंबर 2023 मध्येच हा ब्रिज जो आहे तो बांधून पूर्ण व्हायला पाहिजे होता, मात्र अजून एकही मार्गिका या पुलाची ही सुरू झालेली नाही आहे, त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे। आपण जी मार्गिका सध्या बघताय ती पश्चिम द्रुतगती महामार्गावरून येणारी एक मार्गिका आहे, जिचं काम हे इथपर्यंत पूर्ण झालेलं आहे, मात्र याच्या पुढे हे काम अजूनही उर्वरित आहे, बाकी आहे। जसं की आपण वरती पाहताय, एक 1300 टन वजनाचा गर्डर हा नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये रात्रकालीन ब्लॉक घेऊन बसवण्यात आला। हा जो गर्डर आहे तो गर्डर अजूनही निश्चित जी उंची ठरवण्यात आलेली आहे त्याच्या 7.5 मीटर उंच आहे। जानेवारी महिन्यामध्ये आता हा जो गर्डर आहे तो 7.5 मीटर खाली आणण्याचं काम होईल, मात्र हा जो गर्डर खाली आणण्याचा वेग आहे तो अतिशय कमी आहे। त्यामुळे संपूर्ण जानेवारी महिन्यात देखील रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येईल आणि त्यानंतर हा गर्डर हळूहळू खाली सरकवण्यात येईल। हा गर्डर एकदा का निश्चित उंचीवर आला की त्यानंतर ही जी मार्गिका आहे ती मार्गिका या गर्डरला जोडण्यात येईल आणि त्याच्यानंतर त्यावर मास्टिंगचं काम होईल आणि त्यानंतर या मार्गिकेवर सिमेंटचा रस्ता बनवण्यात येईल। खरं तर हे काम हे आधीच पूर्ण होणं अपेक्षित होतं, यासाठी अनेक वर्ष लोटली, मात्र अजूनही काम हे पूर्ण झालेलं नाही आहे। त्यामुळे ही जी एक मार्गिका आहे ती सुरू होण्यास फेब्रुवारी 2024 उजाडणार हे निश्चित झालेलं आहे। 15 फेब्रुवारी नंतर गोखले पुलाची एक मार्गिका सुरू करू असं आश्वासन हे सरकारने दिलेलं आहे। पाहूयात हे आश्वासन तरी सरकार पाळतं का आणि निदान एक मार्गिका तरी या गोखले पुलाची मुंबईकरांना उपलब्ध होते का? कारण की ही एक मार्गिका जरी उपलब्ध झाली तरी देखील अंधेरी आणि आसपासच्या या परिसरामधला वाहनांचा जो अधिभार आहे तो कमी होण्यास खूप मोठी मदत होईल। कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।